नमस्कार शेतकरी मित्रांनो 50 वर्षामध्ये पडला नाही असा पाऊस या 2025 मध्ये पडणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे हवामान अभ्यासकांकडून अंदाज सुद्धा आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज या 15 जिल्ह्यांना रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर सावधान व्हायचं आहे। बघा, पुढील 5 दिवस जोरदार पाऊस पडणार आहे। थेट हवामान अभ्यासाकडून अंदाज सुद्धा आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कारण मागील 50 वर्षामध्ये पडला नाही असा पाऊस या 2025 मध्ये पडणार आहे। थेट हवामान खात्याकडून अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 15 जिल्ह्यामधील असतील, ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 15 जिल्ह्यापैकी असेल तर त्यांना आज रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, थेट हवामान अंदाज अभ्यासकांकडून हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा, सर्व शेतकरी बांधवांनी या मान्सून पावसाचा अंदाज सुद्धा लक्षात घ्यायचा आहे। थेट जागतिक हवामान खाते असेल, युरोपियन हवामान खाते असेल, जपान हवामान खाते असेल, यांच्याकडून हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून चिंता व्यक्त केलेली आहे। या हवामान खात्यातील अभ्यासकांना सुद्धा चिंता लागलेली आहे, कारण हा पाऊस अत्यंत भयंकर पद्धतीने पडणार आहे। गेल्या 50 वर्षामध्ये असा पाऊस कधीच पडलेला नाही। त्यामुळे हवामान खात्यातील अभ्यासकांना सुद्धा चिंता लागलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 50 वर्षांपूर्वी असा पाऊस पडलेला होता, त्याच्यावरती आता हा पाऊस सुद्धा पडणार आहे। बघा, या वर्षामध्ये भयंकर पाऊस पडणार असल्याचं कारण समोर आलेलं आहे। अभ्यासकांना सुद्धा या कारणामुळे 100% चिंता व्यक्त करावी लागली आहे। यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज सुद्धा लक्षात घ्यायचा आहे। हा अंदाज ऐकून शेतकरी बांधवांना 100% आश्चर्याचा धक्का बसणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जागतिक हवामान संस्थेने याचं कारण सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की 50 वर्षांपूर्वी हा पडलेला पाऊस आता पाऊस सुद्धा पडणार आहे। याचं कारण स्पष्टपणे उघडकीस आलेलं आहे। हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे हिंदी महासागरामध्ये अशी परिस्थिती गेली 50 वर्षांमध्ये तयार झालेली नव्हती। अशी परिस्थिती या वर्षामध्ये तयार झालेली आहे। बघा, हिंदी महासागरामध्ये गेल्या 50 वर्षांपूर्वी अशी स्थिती निर्माण झालेली होती, त्याच्यावरती आता ही स्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी पिकाची लागवड केव्हा करायची आहे, केव्हा पेरणीला सुरुवात करायची आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना समजणार आहे, जेणेकरून तुमच्या पिकांचे कसलेच नुकसान होणार नाही। थेट हवामान खात्याने हा अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हवामान खात्याकडून हा अंदाज स्पष्टपणे वर्तवण्यात आलेला आहे। हा अंदाज एप्रिल महिन्यापासून ते दिवाळीपर्यंत म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंतचा अंदाज सुद्धा आलेला आहे। हा अंदाज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही कोणकोणती कामे लवकरात लवकर करायची आहेत याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हवामान खात्याच्या अंदाजानुसार 2023 मध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली होती। त्याच्यानंतर 2024 मध्ये थोडाफार पाऊस पडला, थोडाफार शेतकऱ्यांना दिलासा सुद्धा मिळालेला होता, परंतु या वर्षामध्ये भयंकर पाऊस पडणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी हा अंदाज सुद्धा लक्षात घ्यायचा आहे। बघा, गेल्या 50 वर्षांमध्ये जी गोष्ट घडलेली नव्हती ती गोष्ट या 2025 मध्ये घडलेली आहे। त्यामुळे हिंदी महासागरामध्ये भयंकर वातावरण तयार झालेलं आहे आणि या वातावरणामुळे सर्व हवामान अंदाज अभ्यासकांना सुद्धा चिंता लागलेली आहे। बघा सध्याच्या स्थितीला हिंदी महासागरामध्ये परिस्थिती तयार झालेली आहे, वातावरण सुद्धा तयार झालेलं आहे। या अंदाजामुळे सर्व शेतकरी बांधव हसणार की रडणार याचे कारण सुद्धा स्पष्ट झालेले आहे। सोबतच जे शेतकरी बांधव या प्रमुख 15 जिल्ह्यांमध्ये असतील, त्यांचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर त्यांना कालपासून रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। त्यामुळे हवामान अंदाज अभ्यासकांनी कोणकोणते संकेत दिलेले आहेत आणि हिंदी महासागरामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ती परिस्थिती कोणती निर्माण झालेली आहे ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया, जेणेकरून तुमच्या कोणत्याही पिकांचे नुकसान
होणार नाही। तर बघा या हिंदी महासागरामध्ये एक वैज्ञानिक स्थिती निर्माण झालेली आहे, तर त्या वैज्ञानिक स्थितीला लेनाना सुद्धा म्हटलं जातं आणि ज्यावेळेस ही लेनाना स्थिती महासागरामध्ये तयार होते तेव्हा 100% इतिहासच घडत असतो। त्यामुळे मागील 50 वर्षांपूर्वी अशी लेनाना तयार झालेले होते। त्यानंतर या मान्सून मध्ये अशी स्थिती 100% निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यावेळेस सुद्धा भरपूर झाडे पडलेले होते, पूर आलेला होता, शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। काही दुर्मिळ भागांमध्ये फक्त पुरेसा पाऊस पडलेला होता, परंतु काही भागांमध्ये भयंकर पाऊस पडलेला होता। त्यामुळे आता जो रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तो रेड अलर्ट कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला सांगून टाकतो। बघा अगदी सोप्या आणि गावरान भाषेमध्ये तुम्हाला सुद्धा सांगणार आहे। बघा ज्यावेळेस हिंदी महासागरामध्ये लेनाना तयार होतं त्यावेळेस जी महासागराची परिस्थिती असते तर ती आश्चर्यचकित करणारी असते। म्हणजे ती परिस्थिती काही अशा पद्धतीने निर्माण होत असते की त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा पडला जातो। बघा आता ही लेनाना तयार कशी होते त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे, तुम्हाला सुद्धा अगदी सोप्या भाषेमध्ये आणि गावरान भाषेमध्ये लगेच सांगतो। बघा हिंदी महासागरामध्ये जे पाण्याचे तापमान असते तर ते पाण्याचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त होत असते। म्हणजेच हिंदी महासागराच्या पाण्याचे तापमान 100% वाढत असते। त्यामुळे हिंदी महासागरामध्ये ओलावा वाढतो आणि हा ओलावा वाढल्यामुळे पाण्याची वाफ तयार होते आणि पाण्याची वाफ हवेमध्ये मिसळून तिचे ढगामध्ये सुद्धा रूपांतर होत असते। त्यामुळे जास्तीत जास्त ढग या पाण्याच्या वाफेमुळे तयार होत असतात आणि ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये ढग तयार होतात त्याच्यामुळे वातावरणामध्ये सुद्धा बदल होत असतो आणि या बदलांमुळे जास्त पाऊस आणि जास्त वारा तयार होत असतो आणि यामुळे पूर असेल, झाडे पडणे असेल, नुकसान असेल, या गोष्टी 100% घडून येत असतात। त्यामुळे यावर्षी या मान्सून मध्ये या गोष्टी 100% घडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। थेट हवामान अभ्यासाकडून हा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। परंतु जर हा लेनाना प्रबळ असेल, बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की हे लेनानाचे 2 प्रकार आहेत, एक मोठा लेनाना आणि एक लहान लेनाना। जर लहान लेनाना प्रबळ असेल तर मोठा लेनाना तयार होत नाही। बघा या लेनानाचे 2 प्रकार सांगण्यात आलेले आहेत, याच्यामध्ये लहान लेनाना आणि मोठा लेनाना आहे। म्हणजे ज्यावेळेस मोठा लेनाना तयार होत असतो त्यावेळेस भयंकर पाऊस पडत असतो, परंतु छोटा लेनाना प्रबळ असेल तर तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही। त्यामुळे हवामान अंदाज अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे या 2025 वर्षामध्ये मोठा लेनाना तयार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परंतु जर लहान लेनाना तयार झाला तर शेतकऱ्यांना 100% दिलासा मिळणार आहे। बघा तुम्हाला सुद्धा आता सांगितलं ज्यावेळेस मोठा लेनाना तयार होत असतो त्यावेळेस वादळ असेल, पूर असेल, यांसारख्या गोष्टी 100% घडत असतात। परंतु जर लहान लेनाना तयार झाला तर शेतकऱ्यांना दिलासा देणारा पाऊस 100% पडणार आहे। थेट हवामान अंदाज अभ्यासकाकडून हा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। परंतु ज्या 15 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे ते 15 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। बघा पुढचा मान्सून सुद्धा भयानक ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही हा अंदाज लक्षात सुद्धा घ्यायचा आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे ते 15 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्ही सुद्धा या पिकांची लागवड करायची आहे। कोणत्या पिकांची लागवड केव्हापासून करायची आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। परंतु अगोदर ज्या 15 जिल्ह्यांना हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे ते 15 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये 2 लेनाना तयार होत असतात। बघा हिंदी महासागरामध्ये 2 लेनाना तयार होत असतात। पहिला लेनाना म्हणजे मोठा लेनाना आणि दुसरा लेनाना म्हणजे लहान लेनाना। जर लहान लेनाना तयार झाला तर शेतकऱ्यांच्या शेतीपुरता पाऊस 100% पडत असतो, परंतु जर पहिला लेनाना म्हणजेच मोठा लेनाना तयार झाला तर तो लेनाना सर्वात मोठा आणि भयंकर असतो। त्यामुळे ढगफुटी असेल, सोबतच मोठा पाऊस असेल, शेतकऱ्यांची अतिवृष्टी असेल, या गोष्टी 100% घडून येत असतात। म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान हा मोठा लेनाना 100% करत असतो। सोबतच जे जपानचे हवामान अभ्यासक आहेत, युरोपमधले जे हवामान अंदाज अभ्यासक आहेत, त्यांनी सुद्धा हा अंदाज वर्तवलेला आहे की या 2025 मध्ये मोठा लेनाना 100% तयार होण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा महाराष्ट्र राज्याचे हवामान अंदाज अभ्यासक पंजाब डक साहेब असतील, सोबतच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री असतील म्हणजेच माणिकराव कोकाटे, यांच्याकडे सुद्धा हा अंदाज
आलेला आहे, त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरूच होत आहे. तुम्ही सुद्धा 2 दिवसांपासून ऐकत असाल की मोठा लेनाना तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण हिंदी महासागरामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे, त्याचे तापमान सुद्धा वाढलेले आहे आणि त्या तापमानामुळे हवेमध्ये त्याची वाफ तयार होऊन ढगांमध्ये सुद्धा रूपांतर होत आहे. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ढग सुद्धा तयार होत आहेत आणि जास्त ढग तयार झाल्यामुळे जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुम्ही सुद्धा 2 ते 3 दिवसांपासून बघत आहात की वातावरणामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. परंतु ज्या 15 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे ते 15 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा, याच्यामध्ये पहिला जिल्हा जालना आहे, दुसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे, तिसरा जिल्हा अहिल्यानगर आहे, चौथा जिल्हा बीड जिल्हा आहे, पाचवा जिल्हा परभणी जिल्हा आहे, सहावा जिल्हा नांदेड जिल्हा आहे, सातवा जिल्हा लातूर जिल्हा आहे, आठवा जिल्हा हिंगोली जिल्हा आहे, नववा जिल्हा वाशिम जिल्हा आहे, 10वा जिल्हा यवतमाळ जिल्हा आहे, 11वा जिल्हा नागपूर जिल्हा आहे, 12वा जिल्हा गोंदिया जिल्हा आहे, 13वा जिल्हा चंद्रपूर जिल्हा आहे, 14वा जिल्हा अमरावती जिल्हा आहे आणि 15वा जिल्हा बुलढाणा जिल्हा आहे. बघा, जे शेतकरी बांधव या 15 जिल्ह्यांमध्ये असतील त्यांना आज रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. पुढील 5 दिवसांमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जी जी कामे करायची असतील तर ती लवकरात लवकर करायची आहे. त्याच्यामध्ये कांदा काढणे असेल किंवा इतर पिकांचं काही राहिलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करायचं आहे. कांदा सुद्धा झाकून घ्यायचा आहे. थेट हवामान अभ्यासकांकडून हा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. सध्याच्या स्थितीला हिंदी महासागरामध्ये सर्वात मोठी भयंकर स्थिती निर्माण झालेली आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊनच हा अंदाज सुद्धा सांगण्यात आलेला आहे. बघा, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील, महाराष्ट्र राज्याचे हवामान अंदाजक अभ्यासक पंजाब डक साहेब असतील किंवा युरोपियन अंदाज अभ्यासक असतील, जपान अंदाज अभ्यासक असतील, यांच्याकडून हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या गोष्टींची काळजी घ्यायची आलेली आहे. म्हणजेच या 15 जिल्ह्यांमध्ये जरी रेड अलर्ट देण्यात आलेला असला तरी पण उर्वरित जिल्ह्यांना सुद्धा रेड अलर्ट देण्यात येणार आहे. तर बघा, आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून हवामानामध्ये बदल सुद्धा होणार आहे. त्याच्यावरून हा अंदाज सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यावरून तुम्ही पेरण्याला सुद्धा सुरुवात करायची आहे, सोबतच काढण्याला सुद्धा सुरुवात करायची आहे. एकंदरीत एप्रिल महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंतचा हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना लागवड करायची असेल, पेरणी करायची असेल, त्यांनी हा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी सुद्धा करायची आहे. म्हणजेच या 2025 मध्ये सर्वात मोठा लेनाना सुद्धा तयार होणार आहे. तर या लेनानामुळे सर्वात मोठी भयंकर स्थिती निर्माण होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पावसासंबंधी सर्वात मोठी अपडेट आलेली होती. ती अपडेट तुमच्यापर्यंत अगदी काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.